ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त आता भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळातच आत्तापर्यंत आपण बघितली की एक एक कारस्थानं सगळ्यांची समोर आलेली आहेत. मुळातच महिपतचं तर आता सत्य समोर आलेलंच आहे. पण त्याचबरोबर आता इकडे महिपतने आपल्या मुलीच्यासाठी नागराजचं सुद्धा सत्य समोर सांगितलंय. मग नागराज काय गप्प बसणार का? हा सगळा प्लॅन महिपतचा होता आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे हे सांगत त्यांनी आता सगळ्यांना धाबे दणाणलेत. नक्की आता नागराजने असं काय केलंय? कोर्टामध्ये असा काय धमाका झालाय की ज्याच्यामुळे आता इकडे नागराजने प्रियाला स्वतः तन्वी नाही हे सिद्ध केलेलं आहे. भर कोर्टामध्ये अगदी मोठा ड्रामा घडलाय. सविस्तर सगळं सगळं पाहू. प्रेक्षकांनो, आधी तर महिपत काहीच बोलायला तयार नाहीये. म्हणजे महिपत काहीच सांगत नाहीये की नक्की आता काय घडलं होतं. आणि ज्या वेळेला अर्जुन त्याला धमकी देतोय की मी आता पोलिसांच्या हवाली हे पेपर करेन, तेव्हा आता महिपत टोटली घाबरलाय आणि तो आता अर्जुनला थांब असं म्हणतोय. आणि त्याच वेळेला अर्जुनने त्याला दिलेली डील आता त्याला आठवली आणि आता तो विचार करतोय की साक्षी पळून गेली असेल तर बरं आहे. पण त्याच वेळेला त्याला आता अर्जुनने सांगितलंय, तू तुझ्या पोरीला फोन केला होतास, तुझी पोरगी पळून जाण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे. म्हणजे ती पळून तर गेले, पण तिचा नवीन पत्ता कुठे आहे हे तुला दाखवू का? असं म्हणत त्यांनी तिला आता शिफ्ट झालेल्या कुठे आहे हे सगळं सगळं दाखवले. अर्जुन तेवढंच करून सगळं गेला होता तयारी. म्हणजे अर्जुनने चैतन्याला त्याच मागावरती लावलं होतं की साक्षी ही पळून जाणार, कारण त्याला माहिती आहे की महिपतचे धागेदोरे हे खूप लांबपर्यंत आहेत आणि महिपत कोणत्याही बाबतीमध्ये कधीही काहीही करू शकतो. आणि म्हणूनच आता इकडे त्यांनी ठरवलेलं असतं की साक्षीला तो पळवून लावणारच आणि त्याच वेळेला साक्षीला ट्रॅप करायचं, तिला पकडायचं नाही, पण ती कुठे राहते हे मात्र शोधून काढायचं, जेणेकरून आपण महिपतला ट्रॅप करू शकतो. आणि त्याच वेळेला आपल्याला दाखवलं जातं फ्लॅशबॅकमध्ये त्याला आता सगळे ते फोटो व्हिडिओ चैतन्यने ऑलरेडी दिलेले असतात आणि मग तेच फोटो आणि तेच व्हिडिओ तो आता महिपतला सांगायला, महिपत शिकरे तू मोठा गेमर आहेस, मला माहिती आहे तू कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या लेकीला म्हणजे तू पकडू देणार नाहीयेस, पण तुझ्यापेक्षा मोठा गेमर मी आहे. काही झालं ना तरी सुद्धा तुझी मुलगी आत्ताच्या क्षणाला कुठे आहे ही गोष्ट मला माहिती आहे महिपत. त्यामुळे कोर्टामध्ये खरं बोलण्या वाचून तुझ्याकडे पर्यायच नाहीये. महिपतकडे खरंच पर्याय नाहीये हे महिपतला कळालंय. आणि आता अर्जुन ज्या वेळेला पेपर द्यायला जाणार त्याच वेळेला तो जोरात ओरडून म्हणालाय की हो हो हो, मी आत्ताच्या आत्ता हे सगळे हे देतोय, मी सांगतोय काय खरं आहे ते. आणि त्यानंतर मग आता महिपत सांगायला लागतो की हो, मला नागराज किल्लेदार यांनीच आता सुपारी दिली होती. असं म्हटल्यावरती नागराजचे धाबे दणाणलेत. इकडे आता कुणालाही फार काही शॉक बसलेला नाहीये, कारण आता सगळ्यांना सत्य माहिती असतं की आता हे सगळं नागराजनेच केलेलं आहे. फक्त ते सत्य समोर आणण्यासाठी आता हा सगळा प्रयास चालू असतो. म्हणजे ते सत्य समोर यावं आणि आता पुराव्यासकट नागराजला शिक्षा व्हावी यासाठी हे सगळं चालू असतं आणि तसंच घडतं. प्रेक्षकांनो, आता इकडे पूर्णपणे रविराज गप्पच बसलेत, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का बसलेला नाहीये. नागराजने हे केलंय, फक्त सत्य समोर आले. त्यानंतर मग आता प्रतापला वगैरे सगळ्यांना खूपच वाईट वाटलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे जज साहेब अनाऊन्स करतायत. जज साहेबांनी अनाऊन्स केलेलं आहे की आता नागराज किल्लेदार त्यांना जवळजवळ 7 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 3 लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न आणि आता त्यांची ताटातूट करण्याच्या बद्दल 7 वर्षाची शिक्षा ज्या वेळेला नागराजला सुनावली गेले, नागराज आता पेटून उठलेला आहे. आणि आता मी एकटा का शिक्षा ही भोगणार, म्हणजे आता काहीतरी डील केलेली आहे ही मात्र नक्की. हे ज्या वेळेला त्याला समजलंय त्यावेळेला तो महिपतच्या इथे आलेला आहे. आणि महिपतच्या इथे येऊन तो महिपतला विचारतोय, काय महिपत शेठ, का माझा उलटा गेम केलात? तुम्हाला कसली भीती नाहीये का? आत्ताच्या आत्ता तुमच्या पोरीचं सगळं सत्य मी आता सगळ्यांच्या समोर आणतो. असं म्हटल्यावरती तो म्हणतोय, तू काय सत्य समोर आणणार? अर्जुन सुभेदारला ऑलरेडी खबर लागले. तुला काय वाटतंय की मी आता हे सगळं का केलं असेल, किंवा आता हे मी सगळं का सांगितलं असेल? म्हणूनच सांगितलं, कारण मी काल तुझ्या फोनवरून जो फोन केला होता ना, त्या फोनमध्ये मी माझ्या लेकीला सावध केलं होतं आणि तिला सांगितलं होतं की आता इथून तू पळून जा,
कारण अर्जुन सुभेदारला तुझी खबर बात लागलेली आहे. पण ज्या वेळेला आता इकडे ती पळून गेली तरी सुद्धा याने तिचा माग काही सोडलेला नाहीये. याने तिचा माग न सोडल्या कारणाने ती पकडली गेली. नागराज शेठ, माझ्याकडे कोणताही पर्याय दुसरा शिल्लकच नव्हता आणि त्यामुळे मला हे सगळं करायला लागलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराज चिडलाय आणि तो सांगतो, मग या सगळ्यामध्ये आपणच का अडकायचं? या तन्वीचं का भांडं फोडायचं नाही? त्यावरती तो म्हणतो, फोडा की मग. मी कशाला? मी तुमचं फोडलंय, तुम्ही तन्वीचं फोडा. असं म्हटल्यावरती मग आता नागराज विचार करतोय की का ही मी जर का 7 वर्ष जेलमध्ये, महिपत सुद्धा आता इतके वर्ष जेल, आणि आता साक्षीचं तर काही सांगताच येत नाहीये. ती आता कधी येईल हे, किंवा अर्जुन तिच्यासोबत काय उलटा गेम खेळेल. महिपतला जरी त्यांनी शब्द दिला असला तरी सुद्धा काय उलटा गेम तो खेळेल त्याची काही खबरबात नाहीये. म्हणून आता ही प्रिया ही जर का इथं राहिली तर काय माहिती ही आता सगळं आता जे काही आहे ते पैसा प्रॉपर्टी हडप करून गेली तर. नाही नाही, ते काही नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता हिचं भांडं फोडलंच पाहिजे. मग बाहेर आल्यावरती लगेचच तो अर्जुनच्या समोर आलेला आहे. अर्जुनच्या समोर आल्यावरती अर्जुनला तो आता म्हणत आहे, आपण पाहिलंय प्रोमोमध्ये, की आता तुला काय वाटलं की तू मला अडकवलंस का? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही आता माझ्यासोबत हा सगळा गेम करताय, पण गेम तर तुमचाच झालाय. म्हणजे तुला असं वाटतंय की तुला जे सत्य समजलंय तोच हुकुमाचा एक्का आहे, पण तो हुकुमाचा एक्का नाहीये. माझ्याकडे 2 हुकुमाचे एक्के अजून बाकी आहेत. अर्जुनला वाटतंय की हा थोतांड काहीतरी बाता मारतोय, काय ह्याच्याकडे एक्का बिक्का नाहीये, उगाचच आपलं काहीतरी बडबड बडबड करतोय. आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो, तू कितीही नागराज काका, तुम्ही आता काका म्हणायची पण लाज वाटते. तुम्ही कितीही हे करण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त खोटं आणि खोटंच बोलताय. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे काहीही बातमी नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, असं तुला काय तुला वाटतंय की आता साक्षीचं जे सत्य तू नागराजला सांगितलंयस ते सांगून आता तू या सगळ्यामध्ये जिंकलास का? तू मला अडकवलं. पण साक्षीचं सत्य हा हुकुमाचा एक्का नव्हताच. हुकुमाचा एक्का आणि बादशाह दोन्ही माझ्याकडे आहेत. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, खोटे पत्ते दाखवून मला उगाचच भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावरती नागराज त्याला सांगायला लागतो, चल, तू महिपतला डील दिली होतीस ना, महिपतला डील देऊन तू आता मला मला अडकवण्याचा प्रयत्न केला होतास ना, तर मी तुला एक डील देतो. तू ही माझी 7 वर्षाची शिक्षा कमी करून मला लवकरात लवकर आता बेल मिळवून दे. मी तुला असं काही सत्य सांगेन ना, की ज्याच्यामुळे तुमच्या घरातला खूप मोठा धमाका होईल. एक नाही तर 2 सत्य सांगेन. तू तर फक्त महिपतला एका सत्याच्यामुळे आता हे सगळं केलेलं आहेस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला 2 सत्य सांगेन. अर्जुनला वाटते की हा नुसत्या बाता मारतोय. कसल्या बाता? कसलं सत्य? काही तुझ्याकडे सत्य नाहीये. आणि काहीही झालं तरी तुला जेलमध्ये पाठवण्यासाठी जे काही मी रचलंय ना, हे ते आता मी विसरणार नाहीये. काहीही झालं तरी तू जेलमध्ये सडणारच नागराज. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, ठीक आहे, पण आता जर का मी तुला एक डील दिली की आता त्या घरामध्ये असलेली व्यक्ती खोटा मुखवटा बांधून आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, कोण? प्रिया? यावरती तो म्हणतो, अचूक पकडलंस. पण पण आता तो खोटा मुखवटा काय आहे, अजून त्याच्यामध्ये काय सत्य दडले, सगळं सगळं माहितीये. आणि अजून एक व्यक्ती आहे जी तुमच्या घराला फसवती आहे. ती सुद्धा व्यक्ती, आता त्याचं म्हणणं असतं ते म्हणजे सचिन. सचिनच्या बद्दल आता तो बोलत असतो. पण इकडे अर्जुनला कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, कोण व्यक्ती? आता इकडे लगेचच सायली हे सगळं पाहतीये आणि सायली आता विचार करते, ह्यांनी महिपतला डील दिली होती आणि म्हणून महिपत खरं बोलला. आणि आता त्याच वेळेला खूप मोठा धक्का सायलीला बसलाय. कारण ज्या वेळेला तिने हे वाक्य ऐकलेलं आहे की साक्षी जिवंत आहे आणि तिला सेफ ठेवण्यासाठी अर्जुन सरांनी ही डील दिली होती, तिला आता खूपच मोठा, प्रेक्षकांनो, धक्काच बसलाय. तिला मुळातच कळायलाच मागत नाहीये की हा सगळा काय प्रकार आहे. अर्जुन सर कधीतरी असं काही करू शकतील यावरती तिला आता विश्वासच बसत नाहीये. आणि ती आता इकडे सगळेजण एकमेकांकडे पाहत आहेत. रविराज म्हणू नका, सुमन म्हणू नका, साक्षी जिवंत आहे आणि हे अर्जुनला माहिती होतं. सगळेच जण खूप मोठ्या ट्रॉमामध्ये आहेत. आणि त्याच वेळेला मग आता नागराज म्हणतो, बघ, 2 सत्य आहेत, काय विचार करतोस? अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आधी एक सत्य फोड आणि त्यानंतर ते जर का मला खरं वाटलं तर आणि तरच मी तुला दुसरी डील देईन. यावरती तो म्हणतो, कसा विश्वास ठेवू मी?
अर्जुन म्हणतो, मी आता कोणतीही गोष्ट खोटी करत नाही. महिपतला डील दिली होती, महिपतला डील देऊन त्याच्यासोबत योग्य तो न्याय केला. आता तुला योग्य ती डील देतोय, तुझ्यासोबत सुद्धा योग्य तो न्याय होईल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराज विचार करतोय, चला काही का होईना या प्रियाचं भांडं तर मला फोडायचंच आहे. काहीही झालं तरी या प्रियाचं भांडं फोडून हिला आता जोपर्यंत मी इकडे पाठवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा नागराज विचार करतोय. आणि त्यानंतर मग लगेचच नागराज आता सांगतोय, चला सगळ्यांनी चला, आणि फरफटत तन्वीला तो आता घेऊन चाललाय. अर्जुनला कळतच नाहीये की आता ही तन्वी आपल्याला फसवते. हे सत्य तर सगळ्यांनाच माहितीये टोटली, पण काय फसवते असं नागराज काका काय पुरावा दाखवणार आहेत. आणि बरं, हे तन्वीचं दुसरी व्यक्ती अशी कोण आहे जी आपल्याला फसवते आणि जे नागराज काका आपल्याला सांगू इच्छित आहेत? नाही, नागराज काकांना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. आणि आता तसं ही डील बद्दल सगळ्यांना कळालेलंच आहे, तर आता होऊ दे सत्य. सायली आता अर्जुनला विचारत आहे की काय झालंय अर्जुन सर, कसल्या डील बद्दल आता इकडे बोलतायत? साक्षी जिवंत आहे म्हणजे मी हॉटेलमध्ये जे काही पाहिलं होतं ते खरं होतं का? असं म्हटल्यावरती अर्जुनला तर आता काय बोलावं आणि काय नाही हे काही सुचतच नाहीये. तो टोटली गडबडलाय. रविराज म्हणतात, काय अर्जुन, काय चाललंय हे सगळं? साक्षी जिवंत आहे आणि हा कसला तू खेळ मांडलेला आहेस? सगळेच जण गडबडलेत आणि आता प्रियाला आतमध्ये आणण्यात आलेला आहे. नागराज म्हणतो, चला आता जे काही सत्य आहे ना होऊन जाऊ दे, सत्याचा एकदाच भडका होऊन जाऊ दे आणि त्यानंतर तू आता मला बेल मिळवून देणार हा शब्द आहे. शब्द नाही पाळलास ना तर बघ. आता रविराज म्हणतायत, अर्जुन नको हे सगळं करूस. आता तोपर्यंत प्रिया गडबडलेली आहे. रविराज सांगतात, अर्जुन याच्या नादी लागू नको. हा कोणत्याही बाबतीमध्ये उगाचच तुला आता अडकवेल आणि आता तू त्याच्या बोलण्यामध्ये अडकवू नकोस. यावरती अर्जुन सांगतोय, नाही काका, जर का अजून कोणी आपल्याला घरामध्ये राहून फसवतंय तर ते आपल्याला कळालंच पाहिजे. मग काय, तो आता कोर्टाच्या आवारामध्ये इकडे प्रियाला घेऊन आलाय. प्रियाला घेऊन आल्यावरती त्याच्या आता डोक्यामध्ये जे काही भयंकर प्रेक्षकांनो प्लॅनिंग चालू आहे ते मात्र महाखतरनाक प्लॅनिंग आहे. सगळ्यांना त्याने आता बसवलंय. सगळ्यांना बसवल्यावरती मग मात्र तो आता सगळ्यांच्या समोर उभा राहिलाय. प्रियाला आता समोरच्या टेबलवरती बसवले, प्रियाचे धाबे आणलेत. इतक्या पद्धतीने नागराज काका आपल्यासोबत काही करत आणि त्यानंतर मग मात्र तो आता तिला समोर बसवतो आणि तो सांगायला लागतो, दादा ही जन्मखूण बघून आता तू हिला या घरामध्ये घेतली होतीस. ही जन्मखूण बघून जरी घेतली असलीस ना तरी आत्ताच्या आत्ता कोणत्या तरी एक्सपर्टला बोलव आणि त्याला विचार की ही जन्मखूण किती खरी आणि किती खोटी आहे. ही जन्मखूण नाहीये तर हा करून घेतलेला टॅटू आहे. यावरती प्रिया आता चांगली चिडले आणि काय चाललंय तुम्हाला, मला आता हे सगळं अजिबात चालणार नाहीये असं म्हणत ती त्याचा हात झटकून त्याला आता तिकडून बाजूला करण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेला नागराज आता तिला सांगतोय, थांब दादा, जर का तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल तर आता एका स्केच आर्टिस्टला बोलव म्हणजे एका आता एक्सपर्टला बोलव, टॅटू एक्सपर्ट तुला सांगेल. प्रेक्षकांनो, तो सांगतोय की ही तुमची मुलगीच नाहीये. रविराजांना धक्का आणि तो अर्जुनला सांगतोय, मी सत्य तर सांगितलेलं आहे आणि आता अजून माझ्याकडे एक नाही अजून 2 सत्य आहेत. चल बोल, काय डील करतोस? त्यावरती अर्जुन म्हणतोय, काका पण तुम्ही हवेत बाण सोडलायत, कसं काय हे? यावरती तो म्हणतो, एक काम कर, तुझ्या बायकोच्या पायावरती खूण आहे का बघ तुळशीपत्राची. आता अर्जुन हादरलाय आणि त्यावरती तो सांगतोय, तुझी बायको ही खरी तन्वी आहे आणि आता ही प्रिया तन्वी नाहीये. हे तर 2 सत्य मी एकत्र करून सांगितलेत. सायली सांगते, हो माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण तर आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे अर्जुनला तो सांगतोय की अजून महत्वाची गोष्ट आहे माझ्याकडे, पण आता तू जी डील दिलेस ती डील कंप्लीट कर. आता मात्र अर्जुन हादरलाय, त्याला कळायलाच मार्ग नाहीये. सायलीच्या पायावरची खूण तर त्याने पाहिलंय आणि आता जे काही नागराज काका बोलतायत ते आता सत्य आहे हे सुद्धा त्याला समजलंय. प्रेक्षकांनो, आता मात्र अर्जुनची अवस्था एकदम बिकट झाली. त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये आणि नागराज आता सांगायला लागतोय, तिसरं सत्य माझ्याकडे अजूनही गुपित आहे. तू ज्या वेळेला माझी आता जामीन फाईल करशील त्याच वेळेला मी सांगणार. नागराजने खरं तर एक बोलता बोलता 2 सत्य सांगून मोकळा झालाय. प्रेक्षकांनो, आता खऱ्या अर्थाने मालिका रंजक होत चाललेली आहे. नागराज ज्या वेळेला आता तिसरं सत्य म्हणजे सचिनचं सत्य सांगणार तेव्हा आता अजून भडका उडणार आहे.